नमस्कार, मी सर्टिफाइड सायकोलॉजिकल काउन्सिलर अनंत महादिये। परिस्थिती कोणतीही असो, मनस्थिती सकारात्मक कशी ठेवायची या विषयावर प्रोग्राम मुंबईमध्ये, दादर आणि विरारमध्ये आम्ही करतो। या प्रोग्रामची फी पर पर्सन 1 रुपये असते। त्या प्रोग्रामला बसलेल्या व्यक्तींचे काही फीडबॅक मी आपल्याला वाचून दाखवत आहे। त्यातला पहिला फीडबॅक आहे सूरज मेस्त्री सरांचा। मी आज 28/4/2024 रोजी सकारात्मकतेविषयीचा हा सेशन अटेंड केला। त्यात आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला कसे काय इन्स्ट्रक्शन देऊ शकतो हे शिकलो। हा अनुभव चांगला होता। तसेच आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण धन्यवाद बोलले पाहिजे हे देखील शिकलो। निगेटिव्ह नकारात्मकता कशा काय आपण आपल्या मेंदूतून किंवा सबकॉन्शियस माइंडमधून दूर करू शकतो याचे प्रात्यक्षिक अनुभवले। हा सेशन नवीन शिकवून गेला, त्याचा फायदा मला पुढे होईल। सूरज मेस्त्री। त्यातला दुसरा फीडबॅक आहे मिस मीनाक्षी योगेश्वर मॅडमचा। I liked this program very much and this therapy is useful for most of the people. तिसरा फीडबॅक आहे प्रतिभा चोरगे मॅडमचा। श्री अनंत महादिये यांनी मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय सुंदर कृतीयुक्त विवेचन केले। एक प्रात्यक्षिक सरावासाठी दिल्यामुळे परिणाम निश्चितच चांगला झाला। सकारात्मकता वाढीसाठी उपयुक्त कार्यक्रम। चौथा फीडबॅक आहे शीतल मोरे मॅडमचा। आज मी अनंत सर यांच्या सेशनला आली। त्यांचे ऑफलाईन ऑनलाईन सेशन मी याआधी घेतलेच आहेत, पण येथे आज मला नवीन काहीतरी शिकायला मिळाले। 4 महिन्यांपूर्वी मी फार निराश होती। यातून मी अनंत सर यांच्या मदतीने हळूहळू बाहेर येत आहे। मी त्यांचे शतशः आभार मानते। थँक यू। 5वा फीडबॅक आहे सुनील शिंदे सरांचा। प्रत्येक नकारात्मक गोष्टीतून आपण नेहमी सकारात्मक विचार करून कसे पुढे जाऊ शकतो आणि आपण आपल्याला जिथे पोहोचायचे आहे तिथे कसे पोहोचू शकतो यासाठी हा उत्तम प्रकारे प्रोग्राम आहे। अशा प्रोग्रामची फी कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त असावी। धन्यवाद अनंत महादिये सर। सुनील शिंदे। तर यांनी बघा या प्रोग्रामची किंमत 10,000 रुपये लावले। म्हणजे विचार करा हा प्रोग्राम किती युजफुल असेल, या प्रोग्राममधून किती इन्साइट्स मिळत असतील। अशा प्रकारचा प्रोग्राम आपण देखील अरेंज करू शकता तुमच्या सोसायटीसाठी। तुमच्या घरी थोडी जर जागा असेल 10-15 लोक बसू शकतात। तुमच्या मित्रमैत्रिणींना बोलवू शकता, नातेवाईकांना बोलवू शकता। तुमच्या कंपनीमधील लोकांसाठी एकत्र प्रोग्राम करायचा असेल तरी देखील करू शकता। तुम्ही कुठल्या संस्थेशी जोडले गेलेले असाल किंवा बचत गट किंवा अशी काही संघटना असेल तर त्या संघटनेसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा प्रोग्राम करू शकता। या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या मानसिक ताणतणावामुळे आपण ग्रस्त असाल किंवा आपल्या आजूबाजूला कोणी असेल तर त्यांच्यासाठी त्या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी खात्रीशीर उपाय आहेत। एकही गोळी किंवा औषध न घेता फक्त काउन्सिलिंगद्वारे काही टेक्निक्स वापरून आपल्यातील ताणतणाव काढून टाकता येतात। धन्यवाद।